रिच, क्रीमी, टेस्टी आणि एकदम हटके चव असणारी हैदराबादी पनीर मसाला. मस्त अशी रेसिपी आहे. त्याचबरोबर साधी सिंपल अशी सुद्धा आहे. शिवाय जास्त काही लागणार नाही. त्याचबरोबर घरच्या घरी कसं पनीर बनवायचं त्याच्यासुद्धा टिप्स मी तुम्हाला यासोबतच सांगणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. चला तर मित्रांनो, आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सुरुवातीला काय करायचं आहे, आपण इथे एक पॅन घेतलेला आहे आणि गॅस आपण लो ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण 1 टीस्पून तेल घालून घेतले. तेल आपण व्यवस्थित असं पूर्ण पॅनमध्ये लागेल अशा पद्धतीने हे या ब्रशच्या साहाय्याने पसरवून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये हे 200 ग्रॅम पनीर आहे. होममेड पनीर आहे, घरी बनवलेला आहे. होममेड पनीर कसं बनवायचं त्याची लिंक मी शेअर करते, ती तुम्ही नक्की पहा. कारण आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे बोगस पनीर मिळतात, ॲनालॉग पनीर मिळतं. त्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी 2 लिटर दुधापासून तुम्ही व्यवस्थित किती पनीर बनेल या संपूर्ण माहितीसहित हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर पनीर कसं बनवायचं या संपूर्ण टिप्स त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की पहा. आता हे पनीर जे आहे ते एकदम सॉफ्ट आहे. आपण हे पनीर दोन्ही साईडनी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे अगदी अलगदपणे आपण हे हलवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. पहा, मस्त असं दोन्ही साईडनी व्यवस्थित थोडासा गोल्डन कलर आल्यानंतर आपण हे पनीर काढून घ्यायचं आहे. पहा, पनीर आपलं दोन्ही साईडनी चांगलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. अगदी अलगदपणे हलक्या हाताने आपण पनीर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता हे आपण एका साईडला प्लेटमध्ये काढून ठेवूया. त्याचबरोबर याच पॅनमध्ये आपण या रेसिपीसाठी जो लागणारा मसाला म्हणजे ग्रेव्हीसाठी जो लागणारा मसाला आहे तो आता आपण बनवायला घेऊया. आता इथे मी पॅनमध्ये अजून थोडंसं तेल म्हणजे जवळपास 1 टीस्पून तेल घालून घेतलं. त्याचबरोबर याच्यामध्ये हे मी 3 मध्यम आकाराचे कांदे आहेत ते कापून घेतलेत. आता याला आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, त्यामुळे मी असेच लांबट आकारामध्ये कापून घेतले आणि ते आपल्याला चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. याच्यामध्येच मी 4 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत, कारण या रेसिपीमध्ये आपण जास्त करून मिरची पावडर थोड्याच प्रमाणात वापरणार आहोत. तसेच अद्रक, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घातलेत. अद्रक 1 इंच घेतलेला आहे आणि जवळपास 10 ते 12 इथे मी काजू घेतलेले आहेत. हा मसाला अगदी व्यवस्थित या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा. थोडंसं याला म्हणजे सॉफ्टपणा आला पाहिजे कांद्याला. मिरचीसुद्धा चांगल्या पद्धतीने भाजली पाहिजे. अशा पद्धतीने हा आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी पाणी घालते आणि अशा पद्धतीने थोडंसं शिजवून घेते. कांदा थोडासा ट्रान्सपरंट होत आल्यानंतर आपण हा मसाला लगेचच काढून घ्यायचा आहे. पहा, आता अजून थोडा वेळ ठेवूया. म्हणजे कांदा चांगला ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण गॅसची आच बंद करायची आहे. जास्त पण असा लालसर भाजायचा नाही, नाहीतर रेसिपीचा कलर चेंज होतो. पहा, मी अशा पद्धतीने आता हा कांदा काढून घेतला आणि आता आपण हे मिक्सरमधून लगेचच वाटण तयार करून घ्यायचं आहे. या पाण्यासहितच मी आता हे बारीक करून घेते, म्हणजे एक्स्ट्रा पाणी घालायची आपल्याला अजिबातच गरज नाही आहे. याच्यामध्ये आपण घालायचं आहे मूठभर कोथिंबीर घालायची आहे आणि मूठभर आपण पुदिना वापरणार आहोत. रेसिपीचा कलर चेंज होऊ नये म्हणून यासाठी इथे बर्फाचा तुकडा घालायचा वाटण करत असताना. वाटण आपलं तयार आहे. आता इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे. या दह्यामध्ये हे सर्व मसाले आपण मिक्स करायचे. त्याच्यामध्ये आहे 1 टीस्पून काश्मीरी मिरची पूड, 1 टीस्पून धने जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून आपण घातलेला आहे मिरची पावडर, अर्धा टीस्पून आपण चाट मसाला आणि 1 टीस्पून आपण गरम मसाला घातलेला आहे. इथे आपण हे मसाले या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित मिक्स पाहिजे. अगदी फेटून आपण हे मसाले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला फोडणीमध्ये घालत असताना या दह्याच्या अजिबात गाठी वाटला नाही पाहिजेत. अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घेऊया. आता मसाला रेडी झालेला आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून इथे तेल घालून घेतलेलं आहे.
सोबतच मी याच्यामध्ये थोडंसं बटर देखील घालणार आहे, कारण बटरमुळे आपल्या भाजीला खूप छान असा टेस्ट येणार आहे. त्यासाठी मी जवळपास हे 1 टेबलस्पून बटर आहे ते आपण घालून घेऊया. तेल घातल्यानंतर मी बटर घातलं, कारण एवढ्यासाठी अशा पद्धतीने घातलेलं आहे, कारण डायरेक्ट जर बटर घातलं तर जळू शकतं. म्हणून थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि नंतर बटर घालायचं, म्हणजे बटर अजिबात जळणार नाही. याच्यामध्ये मी हे अख्खे मसाले घातले आहेत. त्याच्यामध्ये आहे 1 टीस्पून जिरा, 1 स्टार फूल, 2 लवंगा, 1 वेलची आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा आहे. हे तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे मसाले. हे फक्त आपल्याला म्हणजे एक प्रकारचा आपला स्वाद येण्यासाठी हे मसाले वापरलेले आहेत. त्यानंतर आपण जे हे वाटण तयार करून घेतलं, हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं. भाजत असताना मात्र कंटिन्यूज हलवत राहा, कारण याच्यामध्ये आपण काजू घातलेले आहेत आणि काजू घातल्यामुळे पेस्ट शक्यतो खाली लागण्याची शक्यता असते. म्हणून कंटिन्यूज हलवतच या मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेऊया. याचा कलर पहा, बर्फ जरी घातला तरीसुद्धा हे वाटण थोडंसं पांढरट झालेलं आहे, कारण याच्यामध्ये काजूचं वाटण आहे. पहा, या मसाल्याला साईडने अगदी तेल सुटत आलेलं आहे. अजून थोडा वेळ आपण हा मसाला चांगला भाजून घेऊया, म्हणजे आपल्या रेसिपीला सुद्धा मस्त कलर येईल. पहा, आपला हा मसाला आता भाजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतलं होतं त्याचं मिश्रण ते घालून घ्यायचं आणि हे सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसची आच लो ठेवून आपल्याला हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. याचा कलर आता पहा, आणि ज्यानंतर मसाला पूर्णपणे व्यवस्थित परतला जाईल त्यावेळी याचा कलर तुम्ही पाहू शकता. आता आपण थोड्या वेळाने याला थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असं याच्यावरून साईडनी कडेने तेल सुटायला लागेल. थोडा वेळ आता आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि थोड्या वेळाने हलवायचं देखील आहे, कारण खाली लागण्याची शक्यता आहे. पहा, आता थोडंफार झाकून ठेवल्यामुळे मसाला पण भाजत आला आहे आणि तेलसुद्धा वरून सुटत आलेले आहे. असं 2 ते 3 वेळा आपण अशा पद्धतीने हा मसाला चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्हीला छान टेस्ट येते, शिवाय कलरसुद्धा खूप सुंदर येतो. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपण मीठ आधी वापरलं नव्हतं, त्यामुळे चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण थोडा वेळ अजून झाकण ठेवूया आणि व्यवस्थित हा मसाला शिजवू देऊया. पहा, मस्त कलर आलेला आहे ग्रेव्हीला. आता याच्यामध्ये तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी आहे, म्हणजे एकदम थिक ग्रेव्ही हवी आहे की थोडीशी पातळी ग्रेव्ही हवी आहे, त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी मसाला धुवून घेतलेलं जे पाणी होतं ते पाणी घालून घेते आणि मला थोडंसं असं घट्टसरच हवं आहे, जास्त पण पातळ म्हणजे एकदम रसा टाईप होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला मसाल्याला साजेसं असं गरम पाणी वापरायचं आहे इथे, ते घालून घ्यायचं. आणि थोडीशी मी किंचित 1 टीस्पून साखर घातली, कारण साखर घातल्यामुळे काय होतं, टेस्ट बॅलन्स राहते. शिवाय कोणत्याही पदार्थामध्ये जर तुम्ही नेहमी माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्ही पाहिलेच आहे, 1 टीस्पून का होईना मी साखर वापरतेच. त्या पद्धतीनुसार मी 1 टीस्पून साखर वापरली आणि अजून थोडा वेळ मी असं पाणी घातल्यानंतर सुद्धा मसाला चांगला परतवून घेतला आणि याला 1 ते 2 अशा उकळी काढून घ्यायच्या. त्यानंतर याच्यामध्ये याची टेस्ट अजून क्रीमी करण्यासाठी आपण याच्यामध्ये हे अमूल क्रीम आहे, फेटून घेतलेलं आहे, ते मी जवळपास 2 टेबलस्पून याच्यामध्ये घालून घेते आहे. जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही दुधावरची साईसुद्धा घालू शकता. शिवाय आपण याच्यामध्ये 1 टीस्पून कसुरी मेथी वरून घातलेली आहे, याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. आणि त्यानंतर अजून थोडा वेळ आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया. त्यानंतर सर्वात शेवटी आपण जे पनीर भाजून घेतलं होतं, एक प्रकारे तळून घेतलं होतं, ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि फक्त 5 मिनिट मसाल्यामध्ये आपण याला एक उकळी काढून घ्यायची आणि लगेचच गरमागरम आपण सर्व करायचं आहे. तर मित्रांनो, माझी ही आजची क्रीमी हैदराबादी पनीर मसाला तुम्हाला कसा वाटला
जर व्हिडिओ आवडला असेल या रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच मी पनीर कसं बनवायचं त्याची संपूर्ण रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती शेअर करते, ती तुम्ही नक्की पहा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त सर्व करायचं. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.